भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील अजून साईन झालेलीच नाहीये. अहो, बऱ्याच जणांना असं वाटतं की झाली पण साईन. काय माहिती का, काही गोष्टींवरती आता मान्यता झालेली आहे. मान्यता कशाबद्दल झाली आहे की टॅरिफ्स आम्ही कमी करूत. कोणी सांगितलेलं आहे आणि ऑफिशियल डॉक्युमेंट कुठे आहे त्याचं? ऑफिशियल सोर्स माहिती आहे काय? बघा, हे आहे ट्रूथ सोशलवरचं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट, ज्याच्यात ते म्हणतात की हो, आम्ही टॅरिफ कमी करायला ओके आहोत 25%वरनं 18%पर्यंत. बट त्याच्यात त्यांनी खूप क्लिअरली सांगितलंय की हे कधी, वेन ही अग्रीड, आता ही म्हणजे मोदीजी, ही अग्रीड टू स्टॉप बाईंग रशियन ऑइल अँड टू बाय मोर फ्रॉम द युनायटेड स्टेट्स अँड पोटेन्शियली व्हेनेझुएला. अच्छा, फक्त तात्या एवढं म्हणतायत का? फक्त तात्या नव्हे हो, या मावशी ज्या आहेत ना, यांचं नाव काय माहिती आहे का? यांचं नाव आहे कॅरोलाईन लेविट आणि या आहेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी. या काय म्हणतात, भारताने असं कमिट केलेलं आहे, म्हणजे त्यांनी सांगितलंय की आम्ही आता काही रशियन ऑइल बाय करणार नाही. ओके, आता हे दोघं तर तेच म्हणतात, पण आपण काय सांगितलंय? मोदीजींकडनं काही आलेलं आहे का याच्याबद्दल? ऑफिशियल भारताकडनं तर काही स्टेटमेंट ॲज सच नाही आहे. मोदीजींनी पण एक्सवरती काय टाकलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि काल पियुषजींनी पण एक जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातही ते काहीही असं बोललेलं नाही आहेत की आम्ही रशियन ऑइल घेणं बंद करणार आहोत. मोदीजी काय म्हणलेले आहेत बघा. मोदीजींनी तर एवढंसं स्टेटमेंट केलेलं आणि ते म्हणतात की आम्ही प्रेसिडेंट ट्रम्पला बिग थँक्स म्हणतो आहोत 1.4 बिलियन देशवासीयांकडनं की 18%वरती आता हे टॅरिफ येणार आहे. बरं, थोडक्यात काय, आपल्याकडनं तर असं काहीच कम्युनिकेशन नाही. मग रशियावाल्यांकडे काही कम्युनिकेशन कुठनं पोचलेलं आहे का? त्यांच्या न्यूजपेपरमध्ये काय दिसतंय बघूयात. आता तुम्हाला इथं दिसेल द मॉस्को टाइम्स. तेही काय म्हणतात, नो वर्ड ऑन इंडिया स्टॉपिंग ऑइल परचेस, क्रेमलिन सेज. ऑल इन ऑल मज्जा काय, सगळी जी आता घडामोडी चालू आहेत त्याचा मूळ एक बेस असा आहे की आपण रशियाकडनं ऑइल विकत घेणं थांबवणार आहोत. पण त्याच्याबद्दलच आहे जराशी शंका. तुम्हाला काय वाटतंय की आपण रशियन ऑइल पूर्ण घेणं बंदच करूत का? आणि तुम्हाला जर या गोष्टीबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर आमचा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघायला विसरू नका.